अल्पवयीन तसेच अविवाहित मातांबाबतचे कायदेशीर पैलू तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत डॉक्टर व नर्सेस यांच्या जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्ष कामकाजातील अडचणी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यशाळा 7 मे रोजी दुपारी 1:30 ते 4 वाजेपर्यंत आर्थो लेक्चर हॉल जुना बी ब्लॉक येथे पार पडली। कार्यक्रमाचे आयोजन MS कार्यालयामार्फत करण्यात आले। ही कार्यशाळा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत्ती तोडकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली। कार्यशाळेस गायनिक विभागातील तसेच पीडियाट्रिक विभागातील डॉक्टर, नर्सेस, संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सदर बाजार पोलीस स्टेशनचे दुय्यम पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत पोलीस प्रक्रिया, तक्रार नोंदणी आणि कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले। तसेच जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष समीर सय्यद यांनी अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणा, अविवाहित माता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कायदेशीर जबाबदारी, MLC प्रक्रिया तसेच बालकांच्या संरक्षणासाठी आवश्यक समन्वय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यशाळेदरम्यान डॉक्टर व नर्सेस यांनी त्यांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी, कायदेशीर संभ्रम आणि प्रत्यक्ष प्रकरणांमधील अनुभव मांडले। त्यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करत विविध मुद्द्यांवर चर्चा केली। सदर कार्यशाळेला उपस्थित डॉक्टर व नर्सेस यांनी अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली। त्या सकारात्मक प्रतिसाद देत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत्ती तोडकर यांनी दर 3 महिन्यांनी अशा कार्यशाळांचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली। ही कार्यशाळा वैद्यकीय कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि बाल संरक्षण यंत्रणा यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणारी ठरली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।